सकाळ सकाळी मी गेलो होतो वारका देवी आईस्क्रीमच्या नवीन शाखेच्या उद्घाटनासाठी. तिथंच आपले राहुल दादा आणि आपले मित्र पण भेटले होते. तर हॅलो गाईज, मी आहे ब्लॉगर ब्लॉग 44 आणि त्यानंतर गेलो होतो बघा मट्टा प्यायसाठी. तिथं आपल्या नवनातला सवय मट्ट्यामध्ये मसाला टाकायचा हो म्हणून पेजच सुट्टी द्यायची नाही. अलीकडे लईच मट्टा प्यायची सवय लागल्या बघा. जेव्हा जेव्हा तिकडे फिरतोय का नाही तिथं पिऊनच येते बघा घराला. विशेष हार्ड झालेला आहे. त्यानंतर किशोर आणि माळी मिस्त्री सुद्धा आलं होतं बघा. त्यांच्यासोबत मी अनेकदा मट्टा प्यायला 5-6 वाजता कारखान्याच्या ग्राउंडवर गेलो होतो बघा. तिथं जाऊन गप्पा मारल्या, फिरलो, वॉकिंग केलं मस्त मध्ये. एक व्हिडिओ पण शूट केलाय कॉमेडी, तो पण तुम्हाला चॅनलवरती बघायला मिळेल. त्यानंतर पिझ्झा खायचं नियोजन झालंय बघा. नवनाथ, मी आणि सौरभ तिघ जण मिळून कॅफे मध्ये पोहोचलोय. तिथं स्वीटकॉर्न पिझ्झा घेतलाय आणि सौरभने घेतलाय बर्गर. सौरभचं काम जरा इंग्लिश असते. त्यानंतर गेलो तर कोल्हापुरी चहा नावा स्टँड वरती कॉफी प्यायला. कॉफी पिता पिता आमचं चालू झालं होतं नियोजन पुण्याला जायचं. लई दिवस झालं मला जायचं होतं पण आता जाताच येणं झालं. यात्रा झाल्यावर जायचं म्हणतोय आणि जाताना पण कवटे महांकाळमध्ये यात्रेचं नियोजन जोरात चालू आहे बघा. मंदिरापुढे सगळं डेकोरेशन झाले, खेळणी भांडी सगळी दुकानं आल्यात, एक नंबरच काम चालू आहे बघा. तर आजच्यासाठी एवढंच आहे गाईज. भेटूया उद्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय गवटे महांकाळ.